श्लोक 27. नैते श्रुती पार्थ जानन् योगी मुह्यति कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन. अर्थ, पार्था, हे मार्ग जाणणारा कोणीही योगी मोह पावत नाही, म्हणजेच मोक्षविरोधी मार्गाचे त्यास चुकूनही स्मरण होत नाही. म्हणून अर्जुना, तू सर्व काल योगयुक्त होऊन राहा, असे भगवंत सांगत आहेत. विवरण: भगवंतांनी अर्जुनाला दोन्ही मार्ग सांगितले व ज्या योग्याला या दोन्ही मार्गाचे मर्म कळले आहे तो गती ध्यानात घेऊन कधीही मोह पावत नाही व त्याला हेही कळते की जो भगवंताशी अनन्य झालेला नाही त्यालाच या गती प्राप्त होतात. या दोन्ही गती शाश्वत आहेत, मात्र हे चिंतन योग्यांसाठी आहे. म्हणून योग्याने सर्व काळच भगवंताचे अनुसंधानात राहायला हवे. योग्याने आपला अधप्पात टाळण्यासाठी नेहमीच अगदी सदा सर्वदा योगानुसारच आपले आचरण करायला हवे. योग याचाच अर्थ कर्माची कुशलता, सुखदुःखाविषयी समबुद्धी आणि भोगासंबंधी अनासक्ती असाच आहे. प्रतिक्षणी घडणारे कर्म कुशलतेने, समतेने आणि अनासक्तीने व्हावे याचेच नाव सदा सर्वदा योगयुक्त असणे असा आहे. असा हा योगयुक्त पुरुष मोहात सापडत नाही. योग याचाच दुसरा अर्थ योग्य कर्म असाही आहे. भगवंत वारंवार अर्जुनाला योगी होण्याशिवाय विषयी सांगत आहेत. योगी अनन्य चित्तच हवा. त्याने आपले मन बुद्धी परमात्म्यास समर्पण करावे असे सुद्धा सांगत आहेत. ज्ञानदेव या समर्पणाचे वर्म सांगतात ते असे आहे की मनबुद्धीपाशी अहंकारू ये, म्हणजेच मनबुद्धीजवळ अहंकार हा असतोच. मनबुद्धी अहंकार ही खालच्या पातळीवरची म्हणजेच अपरा प्रकृती असते. ती स्थूल विश्वाला जोडलेली आहे, परंतु ती परमात्म्याशी जोडली गेली तर ती पराप्रकृती होऊन जाते आणि असे करणे म्हणजेच युक्त होणे. योग म्हणजे जोडणे, युक्त असणे. म्हणून भगवंत मन बुद्धी अहंकार परमेश्वराला अर्पण करायला अर्जुनाला सांगत आहेत. योगी होण्यासाठी प्रथमतः आपले आंतरिक परिवर्तन व्हायला लागते. देह, इंद्रिये, मन, बुद्धी, अहंकार ही उत्तरोत्तर सूक्ष्म होत गेलेली तत्वे आहेत. अहंकार सूक्ष्म असला तरी तो स्थूलच आहे. आत्मदर्शनासाठी अहंकाराचा अडसर हा नेहमीच राहतो. आत्मा हे सर्वात शुद्ध व सूक्ष्मतम रूप आहे. म्हणून आत्मरूपाच्या अनुभूतीवरच स्थिर राहून विश्वदर्शन घ्यायला हवे. यासाठी स्थूल माया पार करून योग्याने पलीकडे जायला लागते. ज्या संत महात्म्यांना हे सारे जमले ते याच देहात राहून परमात्म्याशी सदा युक्त होऊन मुक्तावस्था भोगत असतात. अशा रीतीने परमात्म्याशी जोडले जाण्याचा प्रयत्न मनपूर्वक, परिश्रमपूर्वक आणि सातत्याने केला तरच आपल्याला यश मिळते. अनेकांना असा प्रयत्न जन्मोजन्मी करावा लागतो. अशांना मृत्यूचा शेवटचा क्षण अधिक जपायला लागतो. परंतु असा शेवटचा क्षण साधण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा संपूर्ण जीवनच साधना बनविणे सोपे व योग्यही असते. कारण या साधनेच्या ओघातच तो क्षणही सहजतेने साधता येतो किंवा प्राप्त करता येतो. येथे भगवंत मार्मिक सूचना करतात. तू मन, बुद्धी आणि अहंकार अर्पण कर. ही अंतरंग साधना आहे. त्यासाठी दुसऱ्या कोणत्याच विशिष्ट आचाराची आवश्यकता नसते. कारण असे आहे की होणारे प्रत्येक कर्म यज्ञच असते, तेही परमात्म्यास अर्पण केले तर. अशा रीतीने सदा सर्वदा युक्त होऊन केलेले कोणतेच कर्म योग्याला बंधन करत नाही. अर्जुनाने सदा योगयुक्त होऊन युद्ध केले तर त्याला सुद्धा युद्धात होणाऱ्या हिंसेचे पाप लागण्याची भीती बाळगण्याचे काहीच कारण नाही. असा सुद्धा एक हेतू भगवंताचे या उपदेशात आहे. आपण इथे थांबूया.